नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. स्वच्छ शहर जोडी. बघा, नावातच किती छान कल्पना आहे नाही का? चला तर मग शहरांच्या या अनोख्या टीमवर्क मागची गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल, बरोबर? आपण बघतो की काही शहरं स्वच्छतेच्या बाबतीत कितीतरी पुढे आहेत, तर दुसरीकडे काही शहरं अजूनही संघर्षच करत आहेत. पण असं का होतं? यामागे नक्की काय कारण असेल? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर नेहमी प्रयत्नांची कमतरता हे नसतं. खरं आव्हान असतं ते माहितीच्या देवाणघेवाणीचं. म्हणजे एका शहराने यशस्वीपणे राबवलेल्या उपाय दुसऱ्या शहरापर्यंत पोचतच नाही, आणि इथेच खरी अडचण निर्माण होते. आणि याच समस्येवर एक जबरदस्त उपाय समोर येतो. तो म्हणजे शहरांमधलं टीमवर्क. विचार करा, जर शहरं एकमेकांना मदत करू लागली, एकमेकांना शिकवू लागली, तर किती मोठा बदल घडू शकतो. तर हीच आहे ती योजना, स्वच्छ शहर जोडी. स्वच्छ भारत मिशन शहरीचाच हा एक भाग आहे, जो 2025 मध्ये सुरू झाला. आणि याचा मुख्य उद्देश एकदम सरळ आहे. शहरांनी एकमेकांचं मार्गदर्शक बनावं, यासाठी एक पक्की सिस्टीम तयार करणं. योजनेचा अधिकृत हेतू बघितला तर त्यात दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत: संरचित मार्गदर्शन आणि सहयोगी कृती. याचाच अर्थ ही काहीतरी वरवरची मदत नाहीये. ही एक प्लॅन करून केलेली, विचारपूर्वक आखलेली भागीदारी आहे. ओके, कल्पना तर खूपच छान आहे, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं? म्हणजे कागदावर तर ठीक आहे, पण फील्डवर ही योजना नक्की कशी राबवली जाते? चला ती प्रक्रिया समजून घेऊ. हे समजायला खूप सोपं आहे. आठवतंय, शाळेत बडी सिस्टीम असायची, जिथे एक मोठा हुशार विद्यार्थी एका लहान विद्यार्थ्याला मदत करतो? अगदी तसंच ही शहरांसाठी एक देशव्यापी बडी सिस्टीम आहे असं समजा. तर या सिस्टीममध्ये देशातली 72 शहरं मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून निवडली आहेत. ही ती शहरं आहेत ज्यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात आधीच खूप चांगलं काम करून दाखवलं आहे. हे झाले आपले मोठे बडीज. आणि या 72 मार्गदर्शक शहरांकडून शिकण्यासाठी त्यांना जोडण्यात आले आहे जवळपास 200 मेंटी म्हणजेच शिकाऊ शहरांना. ही अशी शहरं आहेत ज्यांना आपल्या स्वच्छतेच्या पद्धती अधिक चांगल्या करायच्या आहेत. ही प्रक्रिया अगदी सरळ 3 टप्प्यामध्ये चालते. पहिलं म्हणजे एका मेंटोर शहराची एका मेंटी शहरासोबत जोडी लावली जाते. त्यानंतर मेंटोर शहर आपले अनुभव, आपले यशस्वी पद्धती मेंटी शहरासोबत शेअर करतं. आणि मग शेवटी ते मेंटी शहर त्या नवीन सिद्ध झालेल्या उपायांना आपल्या शहरात लागू करतं. सिंपल. ठीक आहे, प्रक्रिया तर समजली, पण या सगळ्यामध्ये नक्की कोण कोण सामील आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा अंतिम फायदा कुणाला होतोय? चला बघूया. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही काही एकतर्फी शिकवण नाहीये. मेंटॉर शहरं आपलं ज्ञान आणि अनुभव देतात, तर मेंटी शहरं आपली स्थानिक आव्हानं सांगतात आणि त्या उपायांना आपल्या गरजेनुसार बदलतात. ही एक खऱ्या अर्थाने दुतर्फा भागीदारी आहे. ही योजना चालवते केंद्र सरकारचं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. याचा थेट फायदा जरी शहरांच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकांना होत असला, तरी खरा आणि अंतिम फायदा कोणाला मिळतो? तर तो मिळतो आपल्याला, म्हणजे त्या शहरांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना. चला आता या योजनेच्या मूळ तत्वावर येऊया. या सगळ्यामागे जी कल्पना आहे ना, ती खूपच पॉवरफुल आहे, आणि ती आहे पीअर लर्निंगची, म्हणजेच एकमेकांकडून शिकण्याची ताकद. म्हणजे बघा, कुणीतरी वरून येऊन सूचना देण्यापेक्षा जेव्हा शहरं एकमेकांकडून शिकतात तेव्हा ते जास्त प्रभावी ठरतं. आपल्यासारख्याच परिस्थितीचा सामना करणाऱ्या दुसऱ्या शहराकडून शिकणं नेहमीच सोपं जातं, नाही का? या योजनेचा उद्देशच हा आहे की जी चांगली कल्पना एका शहरात यशस्वी झाली आहे ती तिथेच थांबायला नको. तिची देवाणघेवाण झाली पाहिजे, ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. थोडक्यात सांगायचं तर ही योजना एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. प्रत्येक शहराने एकट्याने संघर्ष करत बसण्याऐवजी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रगती करण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हा एकट्याकडून एकत्रित प्रवासाकडे होणारा बदल आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो, फक्त स्वच्छताच का? विचार करा, जर हेच टीमवर्कचं, एकमेकांना मदत करण्याचं मॉडेल आपण वाहतूक, पाणीपुरवठा, प्रदूषण यांसारख्या इतर मोठ्या शहरी समस्या सोडवण्यासाठी वापरलं, तर आपली शहरं किती बदलून जातील, नाही का? यावर नक्की विचार करा.